हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून. वेलकम टू द ग्लोबल ऑनलाईन क्लासेस. आज आपण आपला विषय आहे राईट टू इक्वॅलिटी. आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये आर्टिकल 14 पासून तर आर्टिकल 18 पर्यंत म्हणजे पार्ट 3 जो आहे फंडामेंटल राईट्सचा, यातील एक पार्ट जो आहे तो आहे आपला राईट टू इक्वॅलिटी. त्याच्याशी रिलेटेड त्या ज्या राईट टू इक्वॅलिटी हा जो पॉईंट आहे याच्याशी रिलेटेड याच्या ज्या कन्सेप्ट, डॉक्ट्रिन्स आणि जे लँडमार्क जजमेंट्स जे आहेत ते आपण आज डिटेलमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. आता राईट टू इक्वॅलिटी. राईट टू इक्वॅलिटी हा जो पार्ट आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये पार्ट 3 मध्ये देण्यात आलेला आहे. फंडामेंटल राईट्सचा एक महत्वाचा पार्ट आहे. फंडामेंटल पार्ट 3 मध्ये काय आहे, टोटल कंप्लीट फंडामेंटल राईट्स ज्या आहेत ते प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये. त्यामध्ये आर्टिकल 14 पासून आर्टिकल 18 पर्यंतचे जे काही आर्टिकल्स आहेत ते जे आर्टिकल्स आहेत ते राईट टू इक्वॅलिटीशी रिलेटेड जे काही प्रोव्हिजन्स आहेत या संदर्भात ते देण्यात आलेले आहे. आता राईट टू इक्वॅलिटी म्हणजे काय आहे बघा. राईट टू इक्वॅलिटी म्हणजे ही जी प्रोव्हिजन जी आहे ती कशाशी रिलेटेड आहे, दॅट एव्हरी पर्सन इज ट्रीटेड फेअरली अँड इक्वली बिफोर लॉ. कायद्यासमोर प्रत्येक जो व्यक्ती आहे त्याला इक्वली त्याला ट्रीटमेंट मिळाली पाहिजे, त्याला फेअर ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. या उद्देशाने आपला राईट टू इक्वॅलिटीशी रिलेटेड ही जी प्रोव्हिजन आहे याबद्दल तरतूद करते. ठीक आहे. आता आर्टिकल 14 पासून 18 पर्यंतचे हे जे काही प्रोव्हिजन्स आहेत सगळे काय आहेत, राईट टू इक्वॅलिटीशी रिलेटेड आहे. ठीक आहे. आता यामध्ये राईट टू इक्वॅलिटीशी रिलेटेड आर्टिकल 14 हा जो ही जी प्रोव्हिजन आहे किंवा हा जो आर्टिकल आहे हा जनरल ऍप्लिकेशन बद्दल सांगतो की जनरल ऍप्लिकेशन दिलेलं आहे त्याच्यामध्ये, जे आपण आता डिटेलमध्ये बघूया. आणि त्यासोबतच आर्टिकल 15, 16, 17 आणि 18 हे जे काही आर्टिकल्स आहेत हे काय का स्पेसिफिक ऍप्लिकेशन बद्दल त्याच्यामध्ये तरतूद दिलेली आहे. ठीक आहे. आता आज आपण जो आहे तो आर्टिकल 14 हा जो पार्ट आहे याला आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. बघा, अंडर द इंडियन कॉन्स्टिट्यूशन राईट टू इक्वॅलिटी इज डिवायडेड अंडर द फॉलोइंग सब हेडिंग्स. म्हणजे राईट टू इक्वॅलिटी मध्ये आपण जे 14 ते 18 हे जे काही प्रोव्हिजन्स आहेत याचं टायटल काय आहे, आर्टिकल 14 मध्ये आहे इक्वॅलिटी बिफोर लॉ. आर्टिकल 15 कशाबद्दल सांगतो, प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन. है ना, जे काही डिस्क्रिमिनेशन होतं रिलिजन, कास्ट, रेस, सेक्स, प्लेस ऑफ बर्थ यावर प्रोहिबिट करण्यात आलेला आहे, प्रतिबंध करण्यात आलेला आहे, जे आहे आर्टिकल 15 मध्ये. त्यानंतर आर्टिकल 16 जो आहे त्याच्यामध्ये इक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी इन मॅटर्स ऑफ पब्लिक एम्प्लॉयमेंट. है ना, पब्लिक एम्प्लॉयमेंट मध्ये काय आहे, प्रत्येकाला जी मिळणारी संधी आहे ती कशी इक्वल असली पाहिजे याबद्दल आपला आर्टिकल 16 जो आहे त्याची तरतूद केलेली आहे. आर्टिकल 17 मध्ये अनटचॅबिलिटी बद्दल दिलेला आहे आणि आर्टिकल 18 मध्ये टायटल्स बद्दल दिलेलं आहे. आता आज आपण काय आहे, आर्टिकल 14 जो आहे हा एक महत्वाचा पार्ट आहे जो UGC नेट आणि सेट दोघंही एक्झामला बऱ्यापैकी याच्यातून प्रश्न विचारतात. खूप मोठी वाईड कन्सेप्ट आहे आणि याच्यावर बरेच प्रिन्सिपल सुद्धा आहेत. त्याच्यानंतर लँडमार्क जजमेंट जे आहेत ते सुद्धा आपण बऱ्यापैकी बघणार आहोत. ठीक आहे. आता याचं इम्पॉर्टन्स, आता आर्टिकल 14 किंवा हा जो पार्ट आहे याला बेसिक फीचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलेलं आहे ना. आर्टिकल 14 जो आहे म्हणजे काय, आर्टिकल 14 to 18 जो पार्ट आहे तो काय पार्ट 3 चा भाग आहे. म्हणजे काय आहे, पार्ट 3 मध्ये काय दिलेलं आहे, फंडामेंटल राईट्स दिलेले आहे. आणि हे फंडामेंटल राईट्स काय आहेत, तर हे जे फंडामेंटल राईट्स आहेत ते आहेत बेसिक फीचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आपल्या भारतीय कॉन्स्टिट्यूशन मधले एक महत्वाचं बेसिक फीचर आहे. याच्यामध्ये काय, त्याच्यानंतर इट प्रमोट्स द सोशल अँड इकॉनॉमिक जस्टिस इन सोसायटी. है ना, राईट टू इक्वॅलिटी जो आहे तो प्रोव्हाइड केल्यानंतर लोकांना, सिटीजन जे आहेत त्यांना दिल्यानंतर त्याच्यामध्ये काय आहे, सोशल आणि इकॉनॉमिक जस्टिस जो आहे तो प्रमोट करण्याचं काम करतो. त्यासोबतच इट हेल्प्स इन द अपलिफ्टमेंट ऑफ वीकर अँड डिसएडव्हान्टेज सेक्शन्स ऑफ द सोसायटी. है ना, समाजामधील जे वीकर सेक्शन्स आहेत त्यांना वर उचलण्यासाठी किंवा त्यांना एका लेव्हलला आणण्यासाठी किंवा ज्यांना काही ऍडव्हान्टेज मिळालेले नाही असे डिसएडव्हान्टेज सेक्शन जे आहे सोसायटी मधले त्यांना हेल्प करण्याचं काम करतं. इट प्रोव्हाइड्स इक्वल अपॉर्च्युनिटीज फॉर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट टू ऑल इंडिव्हिज्युअल. प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्तीला त्याची ग्रोथ करण्यासाठी, त्याची डेव्हलप करण्यासाठी या आर्टिकलच्या मार्फत काय आहे, इक्वल अपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आर्टिकल 14 जो आहे तो एक्झॅक्ट त्याची आपल्या कॉन्स्टिट्यूशन मधले त्याचे वर्डिंग काय बघा. याच्यामध्ये दिलेला आहे, द स्टेट शाल नॉट डिनाय टू एनी पर्सन इक्वॅलिटी बिफोर द लॉ
or the equal protection of the laws within the territory of India. ठीक आहे. आता आर्टिकल 14 जो आहे तो आपल्या टेरिटरीमध्येच अप्लाय होणार आहे. त्याच्यानंतर काय स्टेट. स्टेट म्हणजे कोणतंही राज्य, स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, कुणीही डू नॉट डिनाय टू एनी पर्सन, कोणत्याही व्यक्तीला तुम्ही डिनाय करू शकत नाही. इक्वॅलिटी बिफोर द लॉ म्हणजे कायद्यासमोर प्रत्येक व्यक्ती हा इक्वल आहे, ज्याला तुम्ही डिनाय करू शकत नाही. अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ द लॉज विदिन द टेरिटरी ऑफ इंडिया. आणि आपल्या भारतीय टेरिटरीमध्ये काय आहे, कायद्यासमोर त्या व्यक्तीला काय आहे, इक्वल प्रोटेक्शन दिलेलं आहे, ज्याला तुम्ही डिनाय करू शकत नाही. ओके. इट एन्श्योर्स द गॅरंटीज टू एव्हरी पर्सन. आता इथे दिलाय एनी पर्सन है ना, एनी पर्सन. एनी पर्सनचा अर्थ काय होतो, एनी पर्सन, एव्हरी पर्सन काय आहे, एव्हरी पर्सन म्हणजे काय, तो सिटीजन आहे किंवा नॉन सिटीजन आहे. तो सिटीजन असला तरी त्याला तो राईट मिळणार आहे आणि नॉन सिटीजन असला तरी त्याला तो राईट मिळणार आहे. म्हणजे हा जो आर्टिकल 14चा आर्टिकल 14 हा जो राईट दिलेला आहे तो सिटीजन अँड नॉन सिटीजन या दोघांनाही प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. ठीक आहे. एव्हरी पर्सन, एनी पर्सन, पर्सन म्हटलं म्हणजे त्यात सिटीजन, नॉन सिटीजन, फॉरेनर वगैरे कुणीही. द राईट टू इक्वॅलिटी बिफोर लॉ है ना, कायद्यासमोर प्रत्येकाला इक्वॅलिटी दिली. इक्वल प्रोटेक्शन ऑफ द लॉज. इट इज नॉट ओनली द राईट ऑफ इंडियन सिटीजन्स बट ऑल्सो द राईट ऑफ नॉन सिटीजन्स है ना, तिच्यात दिलेला आहे. फक्त इंडियन जे सिटीजन्स आहेत फक्त त्यांना हा राईट नाहीये, तर जे नॉन सिटीजन्स आहेत त्यांना सुद्धा हा राईट जो आहे तो प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. आर्टिकल 14 डिफाइन्स नो वन इज अबव द लॉ अँड ऑल आर इक्वल इन द आय ऑफ लॉ है ना. आर्टिकल 14 जो आहे तो काय, इन शॉर्ट मध्ये तो काय सांगतो, नो वन इज अबव लॉ, कायद्याच्या समोर कुणीही मोठा नाहीये. अँड ऑल आर इक्वल इन आय ऑफ द लॉ, प्रत्येक व्यक्ती जो आहे तो कायद्याच्या नजरेमध्ये काय आहे, इक्वल आहे. आता हा जो आर्टिकल 14 याचे मेन फीचर्स काय आहे बघा. याच्यामध्ये दोन पार्ट दिलेले आहेत आर्टिकल 14 मध्ये. इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. इक्वॅलिटी बिफोर लॉचा अर्थ काय होतो, नो पर्सन इज अबव द लॉ. कायद्यासमोर प्रत्येक व्यक्ती जो आहे तो इक्वल असणार आहे. तो प्रेसिडेंट असू द्या, प्राईम मिनिस्टर असू द्या किंवा शिपाई असू द्या, प्रत्येक व्यक्ती जो आहे तो कायद्यासमोर इक्वल आहे. इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉज. इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉज म्हणजे काय, सिमिलर ट्रीटमेंट फॉर पीपल इन सिमिलर सिच्युएशन. सिमिलर सिच्युएशन मध्ये तुम्हाला काय आहे, सिमिलर ट्रीटमेंट जी आहे ती प्रोव्हाइड केली जाणार आहे. आणि हा जो राईट आहे आर्टिकल 14चा हा सिटीजन्स आणि नॉन सिटीजन दोघांनाही अप्लाय होतो. प्रोहिबिट्स ऑफ डिस्क्रिमिनेशन. आता इथे कोणत्या डिस्क्रिमिनेशनवर प्रोहिबिट करण्यात आलेलं आहे, प्रतिबंध करण्यात आलेला आहे. तुम्ही रिलिजन, रेस, कास्ट, सेक्स, प्लेस ऑफ बर्थ यावर तुम्ही कोणताही डिस्क्रिमिनेशन करणार नाही, भेदभाव करणार नाही. म्हणजे तुम्हाला एखाद्या व्यक्तीला जॉब द्यायचा आहे, एखाद्या व्यक्तीला काम द्यायचंय, ती फिमेल आहे म्हणून तुम्ही तिला नाकारणार किंवा तिचं जे मिळणारं पेमेंट आहे त्याला तुम्ही कमी देणार की तू लेडीज आहे बॉस म्हणून. तर अशा पद्धतीचं कोणताही डिस्क्रिमिनेशन जे आहे ते प्रोहिबिट करण्यात आलेलं आहे आर्टिकल 14च्या मार्फत. त्यानंतर पुढचा आपला हा जो राईट टू इक्वॅलिटीचा राईट आहे हा निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोघंही राईट तो प्रोव्हाइड करतो है ना. पॉझिटिव्ह राईट कोणता आहे, राईट टू इक्वॅलिटी, डिमांड्स टू बी ट्रीटेड इक्वली है ना. राईट टू इक्वॅलिटी बिफोर लॉ है ना, इक्वॅलिटी बिफोर लॉ हा काय आहे, हा पॉझिटिव्ह राईट आहे. आणि नो डिस्क्रिमिनेशन, प्रोहिबिट्स द अनइक्वल ट्रीटमेंट, नो डिस्क्रिमिनेशन. हा काय आहे, निगेटिव्ह राईट आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही कोणत्याही पद्धतीचं डिस्क्रिमिनेशन करायचं नाही. असे दोन पद्धतीचे राईट्स जे आहेत ते आपल्याला राईट टू इक्वॅलिटी मध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. आता फर्स्ट जो आहे आपला हा आहे पॉझिटिव्ह राईट आहे. इक्वॅलिटी बिफोर लॉ हा काय आहे तुमचा पॉझिटिव्ह राईट आहे. आणि हा जो राईट कुठून घेतलेला आहे, इंग्लिश कॉमन लॉ मधून घेतलेला आहे. ही जी कन्सेप्ट आहे, this implies the absence of any special privileges in any person. Implies no discrimination before the law. कायद्यासमोर तुम्ही कोणत्याही पद्धतीचं डिस्क्रिमिनेशन करू शकत नाही. Law should be equal and should be equally administered. That like should be treated alike है ना. लॉ जो आहे तो प्रत्येक व्यक्तीला काय आहे, इक्वल लागू होतो आणि इक्वली सिच्युएशनला तो अप्लाय केला पाहिजे.
त्याच्यानंतर स्टेट्स दॅट एव्हरी इंडिव्हिज्युअल इज सब्जेक्ट टू द ज्युरिस्डिक्शन ऑफ ऑर्डिनरी कोर्ट्स इररेस्पेक्टिव्ह ऑफ देअर रँक ऑर पोझिशन, है ना. म्हणजे प्रत्येक व्यक्ती जो आहे, प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्ती जो आहे त्याचं रँक काय आहे, तो कोणत्या पोझिशनला आहे, हे तुम्हाला विचारात घेऊनच त्याच्यावरती कायदा लागू होणार नाही. तर तो व्यक्ती कोणताही असू द्या, कोणत्याही रँकचा असू द्या, कोणत्याही पोझिशनचा असू द्या, कायद्यासमोर तो जो व्यक्ती काय आहे तो इक्वल आहे. नेक्स्ट जी कन्सेप्ट आहे आपली ती आहे इक्वल प्रोटेक्शन ऑफ द लॉज. इक्वल प्रोटेक्शन ऑफ द लॉज ही काय आहे, तुमची निगेटिव्ह कन्सेप्ट आहे. म्हणजे यामध्ये तुम्ही कोणत्याही पद्धतीचं डिस्क्रिमिनेशन जे आहे ते करणार नाही. दिस इज अ कॉन्सिक्वेन्स ऑफ इक्वॅलिटी बिफोर लॉ, है ना. इक्वॅलिटी बिफोर लॉ हा तुम्हाला राईट दिलेला आहे की प्रत्येक व्यक्ती इक्वल आहे. ठीक आहे. मग काय आहे इथे इक्वल आहे म्हणजे काय करायचं आहे, कोणत्याही पद्धतीचं तुम्हाला डिस्क्रिमिनेशन करायचं नाही. हे काय झालं, या इक्वॅलिटी बिफोर लॉचा हा कॉन्सिक्वेन्स त्याचे परिणाम आहेत. इट इज बेस्ड ऑन द लास्ट क्लॉज ऑफ द फर्स्ट सेक्शन ऑफ द 14th अमेंडमेंट ऑफ द US कॉन्स्टिट्यूशन, है ना. आता इक्वल प्रोटेक्शन ऑफ द लॉज ही जी कन्सेप्ट आहे आपण कुठून घेतलेली आहे, US कॉन्स्टिट्यूशनची जी 14th अमेंडमेंट झालेली आहे, या अमेंडमेंटच्या लास्ट क्लॉज मधून, लास्ट क्लॉज ऑफ द फर्स्ट सेक्शन मधून आपण इक्वल प्रोटेक्शन ऑफ द लॉज ही हा जो पार्ट आहे तो तिथून आपण अडॉप्ट केलेला आहे. इट डायरेक्ट्स दॅट इक्वल प्रोटेक्शन शुड बी सेक्युर्ड टू ऑल पर्सन्स विदिन द टेरिटोरियल ज्युरिडिक्शन, है ना. आपल्या भारतीय टेरिटरीमध्ये म्हणजे टेरिटोरियल ज्युरिडिक्शन मध्ये काय, इंडियन टेरिटरीमध्ये काय आहे, इक्वल प्रोटेक्शन जे आहे ते प्रोटेक्ट केलेलं आहे, सेक्युअर करण्यात आलेलं आहे. This implies that such protection should be without any favor and discrimination. आणि हे जे काही प्रोटेक्शन देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं डिस्क्रिमिनेशन होणार नाही, कोणत्याही पद्धतीचा फेवर यूज केला जाणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. दिस इम्प्लाइज इक्वल ट्रीटमेंट इन सिमिलर सर्कमस्टन्सेस, है ना. सिमिलर सिच्युएशनला, सिमिलर सर्कमस्टन्सेसला इक्वल ट्रीटमेंट देणे हेच काय आहे, इक्वल प्रोटेक्शन ऑफ द लॉज आहे. बोथ इन द प्रिव्हिलेजेस लायबिलिटीज इम्पोज्ड बाय द लॉ, है ना. कायद्याच्या मार्फत ज्या काही तुम्हाला लायबिलिटी दिलेल्या आहे किंवा जे काही प्रिव्हिलेजेस वगैरे दिलेले आहे, या सगळ्यांमध्ये काय आहे, इक्वल ट्रीटमेंट जी आहे ती अपेक्षित आहे, इम्प्लाय केली जाते या आर्टिकलच्या मार्फत. इट इज अ पॉझिटिव्ह ऑब्लिगेशन ऑफ द स्टेट विच इट should achieve by bringing about necessary social and economic changes to ensure every person enjoys such a equal protection. आता हे काय आहे, राज्य जे आहे, केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार, यांच्यावर हे पॉझिटिव्ह ऑब्लिगेशन आहे की काय, त्यांनी जे सोशल आणि इकॉनॉमिक चेंजेस इथे जिथे गरजेचं आहे ते अचीव करण्यासाठी काय करायचं, तुम्हाला इक्वल प्रोटेक्शन जे आहे ते प्रोव्हाइड करायचं आहे. आता आर्टिकल 14 मधला सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट जी आहे ती आहे आपली रूल ऑफ लॉ. आता रूल ऑफ लॉ म्हणजे काय बघा, ही जी कन्सेप्ट आहे रूल ऑफ लॉची, हिला कोणी डेव्हलप केलेलं आहे, ब्रिटिश ज्युरिस्ट जे आहेत A.V. डायसे यांनी डेव्हलप केलेलं आहे. याबद्दलही प्रश्न विचारला जाऊ शकतो. अकॉर्डिंग टू डायसे, डायसे आता काय म्हणतात, नो पर्सन इज अबव द लॉ, कायद्यासमोर कुणीच मोठा नाहीये. एव्हरी पर्सन इज सब्जेक्ट टू द ऑर्डिनरी लॉ ऑफ द लँड, म्हणजे काय, त्याच्या देशाचे जे काही कायदे आहे त्या कायद्या पद्धतीने त्याला काय आहे अप्लाय केलं जाणार आहे. मिनिंग, आता रूल ऑफ लॉचा अर्थ काय होतो, मिनिंग ऑफ लॉ, रूल ऑफ लॉ मीन्स लॉ इज सुप्रीम अँड नो पर्सन इज अबव द लॉ, म्हणजे त्या देशाचा जो कायदा आहे, जो लॉ आहे, सुप्रीम आहे, तो सगळ्यात हायेस्ट आहे, अप्पर लेवलला आहे, त्याच्यापेक्षा वर कोणीच नाही, प्रेसिडेंट पण नाही, प्राईम मिनिस्टर पण नाही, कोणीच नाहीये. तो प्रत्येक व्यक्ती जो आहे तो कायद्याच्या खालीच आहे, है ना. म्हणजे काय, लॉ इज सुप्रीम आणि नो पर्सन इज अबव द लॉ, कोणताही व्यक्ती कायद्याच्या वर नाही. एव्हरी पर्सन वेदर सिटीजन और गव्हर्नमेंट ऑफिशियल इज इक्वली सब्जेक्ट टू द लॉ, है ना. कोणताही व्यक्ती असू द्या, सिटीजन आहे, गव्हर्नमेंट ऑफिसर आहे, कुणीही असू द्या, तो व्यक्ती जो आहे तो कायद्याच्या खालीच आहे. याचे महत्वाचे की प्रिन्सिपल्स कोणते आहेत, A.V. डायसे यांचे, सुप्रिमेसी ऑफ द लॉ म्हणजे कायदा सुप्रीम आहे, गव्हर्नमेंट कॅन नॉट ऍक्ट आर्बिट्ररीली, ते आर्बिट्ररीली ऍक्ट करू शकत नाही, म्हणजे त्यांची मनमर्जी चालणार नाहीये तिथे. ऑल ऍक्शन्स मस्ट बी अकॉर्डिंग टू लॉ, है ना. गव्हर्नमेंट जरी त्यांचं असलं, सरकार जरी त्यांचं असलं तरी त्यांना कायद्याप्रमाणेच ऍक्ट करावं लागतं. म्हणजे हे काय झालं तुमचं, हे सुप्रिमेसी ऑफ लॉ झालं. इक्वॅलिटी बिफोर द लॉ, इक्वॅलिटी बिफोर लॉ म्हणजे काय, एव्हरी पर्सन इज इक्वल इन द आयज ऑफ लॉ, प्रत्येक व्यक्ती जो आहे कायद्याच्या नजरेमध्ये इक्वल आहे.
रिगार्डलेस ऑफ स्टेटस ऑर अपोजिशन पोझिशन, म्हणजे त्या व्यक्तीचं स्टेटस काय आहे, पोझिशन काय आहे, याच्याशी काही देणं घेणं नाहीये. ठीक आहे. या दोन ज्या कन्सेप्ट आहे या आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये त्याला अडॉप्ट करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर प्रोटेक्शन बाय कोर्ट्स. कोर्ट्स सेफगार्ड द राईट्स ऑफ इंडिव्हिज्युअल अँड एन्श्युअर द जस्टिस. ठीक आहे. ह्या ज्या 3 कन्सेप्ट ज्या आहेत त्या रूल ऑफ लॉच्या की प्रिन्सिपल्स आहेत. ठीक आहे. आता याचं महत्व काय आहे बघा, हे जे रूल ऑफ लॉ आहे याच्यामुळे जी पॉवर होते, मिसयूज पॉवर होते, त्याला प्रिव्हेंट केलं जातं. जस्टिस जो आहे, फेअरनेस आणि जस्टिस जो आहे तो इन्श्युअर केला जातो, तो सिक्युअर केला जातो आणि इक्वॅलिटी आणि डेमोक्रेसीला प्रमोट केलं जातं. ठीक आहे. आता याच्याशी रिलेटेड जे लँडमार्क जजमेंट्स आहेत ते आपण बघूया. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जजमेंट आहे ते आहे मनेका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1978 ची केस आहे. मनेका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये काय झालेलं आहे, मनेका गांधी जे आहे त्यांचा पासपोर्ट जो आहे तो सीज करण्यात आला, जप्त करण्यात आला. गव्हर्नमेंटने तो जप्त केला आणि जप्त करताना कोणतंही रिझन दिलेलं नव्हतं, फक्त इन द इंटरेस्ट ऑफ जनरल पब्लिक असं म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, त्याचे पासपोर्ट जे आहे ते जप्त करून घेतलेलं होतं, विदाउट गिव्हिंग हर रिझन ऑर चान्स टू बी हर्ड. है ना, तिला कोणत्याही, मनेका गांधी जे आहे त्यांना कोणत्याही पद्धतीचं रिझन दिलेलं नाहीये, फक्त इन द इंटरेस्ट ऑफ जनरल पब्लिक आम्ही हे जप्त करत आहोत, दॅट्स इट. यामध्ये कोर्ट जो आहे त्यांनी काय, गोल्डन ट्रायंगल जे आहेत बघा, 3 आर्टिकल्स आहेत, त्याला गोल्डन ट्रायंगल म्हटलं जातं. आर्टिकल 14 राईट टू इक्वॅलिटी, आर्टिकल 19 फ्रीडम ऑफ स्पीच, राईट टू फ्रीडम, आणि आर्टिकल 21 राईट टू लाईफ अँड लिबर्टी. ठीक आहे. हे जे 3 आर्टिकल्स जे आहेत त्याला गोल्डन ट्रायंगल असं म्हटलेलं आहे. हे कोणत्या केसमध्ये म्हटलेलं आहे तर मनेका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया. आता या केसमध्ये इट रूल दॅट एनी प्रोसिजर टू टेक अवे अ पर्सन्स लिबर्टी, है ना, या केसमध्ये रूल आउट करण्यात आलेला आहे की कोणतीही प्रोसिजर असू द्या की पर्सनची जी लिबर्टी जी आहे ती घेतली जाते, मस्ट बी जस्ट, फेअर अँड रिझनेबल. है ना, तुम्ही जर एखाद्या व्यक्तीच्या लिबर्टी, एखाद्या व्यक्तीचं स्वातंत्र्य हिरावून घेत असाल तर ती जी प्रोसिजर जी आहे ती कशी असली पाहिजे, जस्ट, फेअर अँड रिझनेबल असली पाहिजे. कोणतीही आर्बिट्ररी प्रोसिजर जर तुम्ही फॉलो केलेली असेल तर हे काय, फंडामेंटल राईटचं व्हायोलेशन आहे. यामध्ये दिलेलं आहे आर्टिकल 14 मस्ट बी रीड विथ आर्टिकल 21. है ना, आर्टिकल 14 जो आहे त्याला फक्त एकट्यामध्ये रीड करू शकत नाही, म्हणजे तो फक्त आर्टिकल 14 एकाच ठिकाणी अप्लाय होणार नाही. आर्टिकल 14 सोबत काय आहे, 21 जो आहे तो इनबिल्ट आहे. आर्टिकल 14 आपला राईट टू इक्वॅलिटीशी रिलेटेड आहे आणि आर्टिकल 21 हा राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टीशी रिलेटेड आहे. दोघंही इंटरकनेक्टेड आर्टिकल्स आहेत. द स्टेट कॅन नॉट यूज द लॉ दॅट इज अनफेअर ऑर बायस टू टेक अवे समवन्स फ्रीडम. है ना, स्टेट जे आहे ते काय आहे, कोणताही कायदा जो आहे तो अनफेअरली यूज करू शकत नाही किंवा बायसने कोणत्याही व्यक्तीचं स्वातंत्र्य जे आहे तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही. त्यानंतर आहे एअर इंडिया वर्सेस नरगिस मिर्झा, 1981 ची केस आहे. एअर होस्टेस आहे ही, एअर इंडियाची एअर होस्टेस असते आणि तिला काय आहे, प्रेग्नेंट जर असेल और मॅरिड विदिन 4 years ऑफ जॉईनिंग द सर्व्हिस. है ना, एखादी जी एअर होस्टेस आहे ती जर प्रेग्नेंट झाली असेल किंवा तिने 4 वर्षामध्ये 4 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये तिने लग्न केलेलं असेल तर तिला रिटायरमेंट घ्यायला लावतात ते लोक, कंपल्सरी रिटायरमेंट घ्यायला लावायचे. मग ही जी होस्टेस आहे नरगिस मिर्झा, मग ही कोर्टामध्ये गेली, त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने हा जो नियम आहे है ना याला काय केलेलं आहे, स्ट्रक डाऊन करण्यात आलेलं आहे. कारण हा आर्बिट्ररी अँड इन्सल्टिंग द ह्युमन डिग्निटी, म्हणजे तुम्ही लग्न केलं म्हणजे तुमची डिग्निटी जी आहे त्याला तुम्ही इन्सल्ट, लग्न केल्यानंतर जर तुम्हाला रिटायरमेंट घ्यावी लागत असेल किंवा प्रेग्नेंट आहे म्हणून तुम्हाला रिटायरमेंट घ्यावी लागत असेल तर हे फंडामेंटल राईटचं व्हायोलेशन तर आहेच, पण तुमची जी ह्युमन डिग्निटी आहे तिला इन्सल्ट करणारं आहे. आणि आर्टिकल 14 ला सुद्धा व्हायोलेट करणार आहे. डिस्क्रिमिनेशन झालं ना, की जर तुम्ही लेडीज प्रेग्नेंट झालेली असेल किंवा लग्न केलेलं असेल तर मग तिला काय रिटायरमेंट घ्यावी लागते, म्हणजे हे काय झालं, भेदभाव झाला, डिस्क्रिमिनेशन झालेलं आहे. सो यामध्ये काय आहे, सुप्रीम कोर्टाने हा जो नियम होता त्यांचा त्याला स्ट्रक डाऊन करण्यात आलेला आहे आणि हा जो रूल आहे त्याला व्हायोलेशन करतोय, आर्टिकल 14चं व्हायोलेशन करतोय असं डिक्लेअर करण्यात आलं.
इम्पॉर्टंट पॉइंट काय याच्यामधला, एम्प्लॉयमेंट रूल्स कॅन नॉट बी बेस्ड ऑन द डिस्क्रिमिनेटरी और सेक्सिस्ट अझम्पशन्स दॅट लॅक रॅशनल बेसिस. ओके, कोणताही एम्प्लॉयमेंटचा जो रूल आहे तो कसा नसता, डिस्क्रिमिनेटरी म्हणजे डिस्क्रिमिनेशन करणारा, भेदभाव करणारा नको, किंवा सेक्सिस्ट अझम्पशन्स म्हणजे मेल फिमेल या कन्सेप्टवरती तो डिपेंड नको. नेक्स्ट आपली केस आहे नालसा वर्सेस युनियन ऑफ इंडिया, 2014ची लेटेस्ट केस आहे. या केसमध्ये काय दिलेलं आहे, या केसमध्ये द पिटिशन सॉट लिगल रिकॉग्निशन फॉर पीपल हु डू नॉट आयडेंटिफाय ॲज आयदर मेल ऑर फिमेल. असे जे व्यक्ती आहे, असा जो पर्सन आहे जो मेल पण नाहीये आणि फिमेल पण नाहीये, थर्ड पार्टीची व्यक्ती आहे, म्हणजे जे थर्ड जेंडर आहे यांना यामध्ये रिकॉग्निशन देण्यात आलं, मान्यता देण्यात आलं. रिकॉग्नाइज ॲज अ ट्रान्सजेंडर जे व्यक्ती आहे यांना थर्ड जेंडर म्हणून यांना मान्यता देण्यात आली. याच्या आधीचे कोणतेही फॉर्म निघत होते, गव्हर्नमेंटचे असू द्या किंवा कोणते असू द्या, याच्यामध्ये मेल आणि फिमेल हे दोनच कॉलम असायचे. ठीक आहे, म्हणजे विचारलं जातं ना तुमचं जेंडर काय आहे, मेल फिमेल असे 2 कॉलम असायचे आणि त्याच्यावर तुम्हाला टिक करायचं. पण जो थर्ड पर्सन आहे, जो मेल पण नाहीये फिमेल पण नाही, व्हॉट अबाउट दॅट पर्सन, त्या व्यक्तींबद्दल काय आहे, तर मग त्यामध्ये ही केस, त्याच्याशी रिलेटेड ही केस जी आहे ती 2014 मध्ये त्याचा रिझल्ट लागला. ही जी केस होती याच्यामध्ये कोर्टाने ही जी थर्ड पर्सन म्हणजे ट्रान्सजेंडर ज्यांना आपण म्हणतो यांना काय आहे, थर्ड जेंडर म्हणून काय आहे त्यांना मान्यता देण्यात आलेली आहे. आणि थर्ड कॉलम जो आहे इथे सुद्धा ट्रान्सजेंडर म्हणून किंवा तयार करण्यात येतो. ठीक आहे, यानंतर हे जे व्यक्ती आहेत यांना मेल किंवा फिमेल हे जेंडर चॉईस करण्याचाही अधिकार असतो. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये काय आहे, आर्टिकल 14 मध्ये काय दिलेलं आहे, प्रोटेक्शन देण्यात आलेलं आहे है ना. बायोलॉजिकल तुम्ही सेक्स आणि जेंडर आयडेंटिटीवरती तुम्ही डिस्क्रिमिनेशन करू शकत नाही. म्हणून ही जी थर्ड पार्टी आहे ज्यांना कोणत्याच कॉलम मध्ये जागा नव्हती किंवा त्यांचं अस्तित्वच नव्हतं, त्यांना या केसमध्ये काय आहे, रिकॉग्नाइज करण्यात आलं, मान्यता देण्यात आली. नेक्स्ट केस आहे शायरा बानो वर्सेस युनियन ऑफ इंडिया. या केसमध्ये काय, ट्रिपल तलाकशी रिलेटेड ही केस आहे. म्हणजे जो मुस्लिम मॅन आहे तो ट्रिपल तलाक, 3 वेळा डिवोर्स 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 तलाक 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 म्हटलं की काय डिवोर्स होऊन जायचा. आणि हे काय आहे, हे डिस्क्रिमिनेटरी आहे. मुस्लिम वुमेन जी आहे हिच्या अगेन्स्ट ते भेदभाव करणारं, डिस्क्रिमिनेशन करणारं आहे. आणि यामध्ये सुद्धा कोर्टाने जजमेंट दिलं की हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे. ठीक आहे, हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे अँड फाइंडिंग इट मॅनिफेस्टली आर्बिट्ररी आहे. ॲज अ मॅरेज कुड बी एंडेड ऑन अ व्हीम विदाउट एनी अटेम्प्ट ॲट अ रिकॉन्सिलिएशन. ठीक आहे, पर्सनल लॉज मस्ट ऑल्सो पास द टेस्ट ऑफ नॉन आर्बिट्ररीनेस अंडर आर्टिकल 14. या केसमध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे, या केसमध्ये सगळ्यात महत्वाचं कोणताही पर्सनल लॉ असू द्या, हा जो पर्सनल लॉ आहे याला सुद्धा आर्टिकल 14 मध्ये जो काही नॉन आर्बिट्ररीनेस टेस्ट आहे, म्हणजे डिस्क्रिमिनेशन वगैरे करायचं नाहीये, भेदभाव करायचा नाही, ही टेस्ट त्यांना पास करायची आहे. किंवा राईट टू इक्वॅलिटी किंवा आर्टिकल 14 जो आहे याचा जो मेन उद्देश आहे की एव्हरी पर्सन इज इक्वल बिफोर द लॉ है ना, याचा जो काही उद्देश आहे तो साध्य करणं गरजेचं आहे. नेक्स्ट केस आहे इंडियन यंग लॉयर्स असोसिएशन वर्सेस स्टेट ऑफ केरला. ही 2018ची केस आहे. त्याच्यामध्ये काय आहे, सबरीमाला टेम्पल तुम्हाला माहिती आहे, सबरीमाला टेम्पलमध्ये वय वर्ष 10 ते 50 या एज मधील ज्या कोणत्याही वुमेन असत, वुमेन किंवा मुली है ना, ऑर गर्ल्स, यांना काय आहे, या मंदिरामध्ये त्यांच्या बायोलॉजिकल फॅक्टर्समुळे या मंदिरामध्ये एंट्री दिली जात नव्हती. आता बायोलॉजिकल फॅक्टर्स म्हणजे काय आहे, या वयामध्ये काय आहे, पिरियड्स जे आहेत ते लागू राहतात, म्हणजे असतात, कंटिन्यू पिरियड्स असतात लेडीजला. म्हणजे मुलीला पिरियड्स आल्यापासून जोपर्यंत तिचे पिरियड्स जात नाही तोपर्यंत ती जी लेडीज आहे, वुमेन आहे, गर्ल आहे, तिला काय आहे, या सबरीमाला टेम्पलमध्ये तिला एंट्री नव्हती, ती नाकारण्यात आलेली होती. बॅन फ्रॉम द एंटरिंग द सबरीमाला टेम्पल. कोर्टाने काय म्हटलंय, तुम्ही बायोलॉजिकल फॅक्टरवरती हे जे डिस्क्रिमिनेशन केलेलं आहे हे काय आहे, राईट टू इक्वॅलिटीला व्हायोलेट करणारं आहे आणि वुमेनची डिग्निटीला सुद्धा व्हायोलेट करणारं आहे. म्हणून ही जी काही रिलिजियस प्रॅक्टिस होती ही काय आहे, हिला अबॉलिश करण्यात आलं. ठीक आहे, हे झाले आपण आतापर्यंतचे बघितलेले. आपला आजचा जो मुद्दा होता राईट टू इक्वॅलिटीशी रिलेटेड ज्या कन्सेप्ट होत्या, जो आपला आर्टिकल होता आणि त्याचे काही लँडमार्क जजमेंट्स.
सेम याच पद्धतीने आपण अजून डिटेलमध्ये काय आहे, आपला हा जो कम्प्लीट सिलेबस कोर्स आहे यामध्ये डिटेल स्टडी करणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला पेपर 2 साठी सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. त्यासोबतच पेपर 1 हे कम्प्लीट फ्री असणार आहे. आणि या कोर्समध्ये तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स तुमच्या ॲपमध्ये अवेलेबल असतील, PDF नोट्स जे आहेत ते सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील जे डिटेलमध्ये असतील, डाऊट क्लिअरिंग सेशन्स घेतले जातील टाइम टू टाइम, MCQ सुद्धा सॉल्व्ह करून घेतले जातील आणि त्यासोबतच मॉक टेस्ट सुद्धा तुम्हाला दिले जातील. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पण तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील आणि आपला जो कोर्स आहे याची 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे, ज्यासोबतच पेपर 2 सोबत पेपर 1 जो आहे तुम्हाला कम्प्लीट फ्री मिळणार आहे. सो तुम्हाला जर हा कोर्स जॉईन करायचा असेल तर तुमच्यासाठी हे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत, तुम्ही जॉईन करू शकता. ओके, थँक्यू सो मच.